नमस्कार. आज आपण पाहणार आहोत चमचमीत अशी पनीर लसुनी. त्यासाठी काय केलं, 5 ते 6 बेडगी मिरची इथे भिजत घातल्या होत्या. त्या आपल्याला मिक्सरमध्ये घ्यायच्या आहेत. 10-12 पाकळ्या लसणीच्या घेतलेल्या आहेत. काही इथे कोथिंबीरीचे दांडे घेतलेले आहेत. थोडंसं पाणी टाकून आपल्याला इथे वाटायचं आहे. आता तुमच्याकडे कोथिंबीरीचे दांडे नसतील तर तुम्ही थोडीशी कोथिंबीर पण यूज करू शकता. छानसर बारीकसर अशी पेस्ट याची करून घेतलेली आहे. आता आपण पनीर लसुनी फोडणीला घालूया. त्यासाठी थोडंसं तेल आणि 1 ते 2 चमचे बटर घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरं थोडंसं फोडणीला घातलेलं आहे. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तो छानपैकी यामध्ये परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला एक मीडियम साईजचा टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. ह्या कांद्यामध्ये आता तो टोमॅटो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे. हे पटकन भाजण्यासाठी थोडंसं मीठ इथे मी ॲड केलेलं आहे, जेणेकरून कांदा टोमॅटो पटकन फ्राय होतो. आता यामध्ये पाव चमचा हळद टाकलेला आहे. अर्धा चमचा इथे धने आणि जिऱ्याची पूड टाकलेली आहे. ही धने जिरा पूड हळद छानपैकी ह्यामध्ये मिश्रणामध्ये मिक्स करून फ्राय करून घ्यायची आहे. 3-4 चमचे इकडे मी लसूण आणि मिरचीची जी पेस्ट करून आपण घेतली होती ती इथे टाकून घ्यायची आहे. छानपैकी आता हे तेल सुटेपर्यंत पूर्ण मिश्रण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. यामध्ये झाकण ठेवून 4-5 मिनटं मी बारीक गॅस करून ठेवलं होतं आणि ह्याला छानपैकी आता तेल सुटलेलं आहे. आता या मिश्रणामध्ये आपल्याला पनीर जे आपण इथे चिरून ठेवलेलं आहे त्यामधलं 1-2 फोडी आपल्याला पनीर स्क्रम्बल करून यामध्ये टाकायचं आहे. आणि ग्रेव्हीसाठी थोडंसं कोमट पाणी ह्याच्यामध्ये, जितपत तुम्हाला ग्रेव्ही हवी थोडंसं कोमट पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये पनीरचे क्यूब्स टाकायचे आहेत. ह्यामध्ये आता छान उकळी आलेली आहे. पनीरचे क्यूब्स टाकून घ्यायचे आणि आता हे 4 ते 5 मिनटासाठी पुन्हा एकदा आपल्याला इथे बॉईल करून घ्यायचं आहे. छान उकळवून घ्यायचं आहे. आता आपलं पनीर लसुनी रेडी आहे. बघा, ही छानपैकी चमचमीत अशी झटकेपट होणारी भाजी आहे. ही एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कधीतरी अशी खाण्यासाठी खूप छान लागते ही पनीरची भाजी. आता ही आपली पनीर लसुनी छान चमचमीत अशी रेडी आहे. तर ही तुम्ही भाजी जी आहे भाकरीबरोबर, चपातीबरोबर, पराठ्याबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता. कोथिंबीर टाकून आता ही भाजी पूर्णपणे सर्व करून घेतलेली आहे. मस्तपैकी अशी भाजी बनवा, तुम्ही खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडली का रेसिपी. आणि आपल्या रेसिपी सर्वांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि हो, आपल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. बघा, छानपैकी चमचमीत अशी आपली भाजी आता रेडी झालेली आहे. तुम्हीही अशी छानपैकी भाजी करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, आता आपली ही जी आहे मस्तपैकी भाकरीबरोबर ही भाजी आता अशा प्रकारे मी एन्जॉय करत आहे. सो तुम्ही करा, खा आणि मस्त